सांगाल आज प्रचाराचा शुभारंभ झाला का? आज जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकांच्या प्रचाराचा आज शुभारंभ इथे करण्यात आला। खेड गटातून कामेश कांबळे आणि गटातून कोमल गायकवाड या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारार्थ इथे हा शुभारंभ अगदी जोशमध्ये झालेला आहे आणि या माध्यमातून दोन्ही उमेदवारांना शुभेच्छा देण्यासाठी आणि पाठिंबा दर्शवण्यासाठी या प्रतापसिंह नगरमधील सर्व नागरिक मोठ्या उत्साहात इथे सामील झालेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्रजी पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या पुरस्कृत उमेदवार हे दोन्ही आहेत आणि दोघांचं कार्य हे चांगल्या प्रकारे इथे या खेड गटाला आणि गणाला खूप चांगल्या प्रकारचं राहील अशी आम्हाला सर्वांना खात्री आहे। या माध्यमातूनच आमदार शशिकांत शिंदे साहेब आणि मकरंद पाटील साहेब, नितीन काका या सर्वांच्या इच्छेने या दोन्ही उमेदवारांना इथे उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्या उमेदवारीने नक्कीच या प्रभागाचं, या गटाचं उज्ज्वल भविष्य हे चांगल्या प्रकारे होईल। कारण आमदार शशिकांत शिंदे साहेबांवर प्रचंड विश्वास या प्रतापसिंह नगरचा आहे आणि त्यांनी ते नेहमी दाखवलेलं आहे आणि आमदार साहेबांनी मोठ्या प्रमाणावर त्यांच्यासाठी काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांच्या माध्यमातून इथे अनेक कामं झालेली आहेत ती निश्चितच उमेदवार आणि सगळे सांगतीलच। मोठ्या पाण्याची टाकी असेल, अंतर्गत रस्ते असतील, ज्या काही अडीअडचणी आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आमदार साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे आणि पुढे या दोन्ही उमेदवारांच्या माध्यमातून आणि सदस्यांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न हा नेहमी राहणार आहे आणि त्यासाठी या गणातून आणि गटातून या दोन्ही उमेदवारांना प्रचंड मतांचा आशीर्वाद हा मिळेल अशी आम्हाला खात्री आहे आणि या सर्व गटातील मतदारांना, बंधू भगिनींना आणि सगळ्या महिला वर्गाला आमच्यातर्फे एक आव्हान आणि विनंती आहे की या दोन्ही उमेदवारांचं चिन्ह घड्याळ आहे आणि घड्याळाचं समोरचं बटन दाबून या दोन्ही उमेदवारांना कामेश कांबळे आणि कोमल गायकवाड या दोघांनाही प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी आपण एक मताने पुढे यावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करते। कारण आत्ताच्या या सर्व कामकाजामध्ये आपण पाहिलं आहे, कारण जनतेला, मतदारांना जसं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून एक वाली हवा असतो, एक आपल्या हक्काचं माणूस हवं असतं, ते आता बऱ्याच काळानंतर उपलब्ध होणार आहे आणि प्रचंड समस्या या तुंबलेल्या आहेत त्या सोडवण्यासाठी आपल्याला कार्यक्षम असे उमेदवार, असे सदस्य आपल्याला जिल्हा परिषदेमध्ये आणि पंचायत समितीमध्ये पाठवायचे आहेत। त्यासाठी सर्व मतदारांनी आणि विशेषतः माझ्या महिला भगिनींनी या दोन्ही उमेदवारांना मतरूपातून आशीर्वाद द्यावा असं मी सर्वांना विनंती करते आणि आव्हान कारण तरुण नेतृत्वांना संधी देण्यामागचा उद्देश आहे की कारण एक विकासता पाहिजे, एज्युकेटेड मुलं पाहिजे, त्यांना समस्या समजून त्याचे सोल्युशन्स काढण्याची एक जबाबदारी तरुणांमध्ये आहे आणि ती मिळाली पाहिजे। तरुणांशी कनेक्ट करणं, कारण आत्ताचा काळ हा असा झालेला आहे की वयोवृद्धांचा अनुभव हा पाठीशी घेऊन चालणारं व्यक्तिमत्व हवं आहे। तरुणांची नवीन विचारधारा समजावून घेण्याचं एक माध्यम हवं आहे, कारण दोन्हीचा दुवा साधण्याचा प्रयत्न या तरुण उमेदवारांकडून होईल याची खात्री आहे। कारण आत्ता या दोन्हींचा संगम साधणं, कारण आत्ता तरुणाई थोडीशी विचारांच्या बाजूला किंवा तत्वांच्या बाजूला जाताना दिसते आहे आणि जुन्या विचारांना कुठेतरी मागे टाकण्याचा प्रयत्न होतोय, पण आपल्याला हे दोन्ही विचार, जुने विचार असतील, तरुणांचे नवीन विचार असतील, यांचा संगम साधण्याची आत्ता काळाची गरज आहे। त्या माध्यमातून नक्कीच आमदार साहेबांनी हे तरुण नेतृत्व आपल्यासमोर दिलेलं आहे, ते चांगल्या विचारांनी दिलेलं आहे
विश्वास हे दोघंही सार्थ करतील अशी खात्री आहे. शहरनगरमधील सर्व ग्रामस्थांना माझी खेड ग्रामपंचायत सदस्य म्हणून आपल्या सर्वांना एक विनंती आहे की बाद झाला आता बाहेरचे जे आपल्यावर लादलेले उमेदवार आतापर्यंत आपण निवडून देत होतो, आता आपल्याला स्थानिक उमेदवार मिळालेला आहे आणि शशिकांत शिंदे साहेबांनी या प्रतापसिंह नगरमध्ये किंवा खेड भागामध्ये जे आता आपण रस्त्यावर उभा आहोत किंवा गल्ली बोळात आपण आता रस्त्यावरनं फिरत आहोत, हे शशिकांत शिंदेच्याच माध्यमातून रस्ते झालेले आहेत आणि कामेश आणि पिंटू गायकवाड हे त्याचे साक्षीदार आहेत आणि इथून पुढचा सुद्धा विकास हे शशिकांत शिंदे साहेबांच्याच नेतृत्वात होणार आहे. बाकी आपल्याला आतापर्यंत किती झेडपीला सदस्य झाले, गालिंदे झाले, किरण साबळे झाले, सगळे आमच्यावर लादले गेले, परंतु जे निवडून आले जे गेले ते परत आमच्या मतदारसंघात फिरकले सुद्धा नाहीत. प्रतापसिंह नगरचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेचा प्रश्न आहे. पाण्याच्या टाकीचं शिंदे साहेबांनी 3-3, 4-4 टाक्या बांधून दिलेले साहेबांनी बांधून दिलेल्या टाक्या, त्याचं पाणी आम्हाला आजही भरपूर आहे. आणखीन कमी जास्त पडल्यास आम्ही त्यांच्याकडे गायकवाडकडे आणि कांबळे साहेबांकडे मागणी करू. माझ्या मतदार बंधू आणि भगिनीने एक तुम्हाला इथे फसवायला येतील की गेल्या वेळेच्या पंचायत समिती सदस्य ज्या आज बी त्या खेड ह्याच्यातून त्यांचे मालक उभे आहेत, अजून पण आमच्या प्रतापसिंह नगरला माहीत नाही की त्यावेळेला पंचायत समिती सदस्य कोण होत्या आणि परत तेच आमच्यावर आणि जिल्हा परिषद सदस्य सुद्धा मधु कांबळे ह्या जिल्हा परिषदला उभा राहून तुम्ही काय दिवे प्रतापसिंह नगरमध्ये लावलेत आणि परत तुम्ही आणखीन फौजदाराचा शिपाई व्हायला इथं आलेले आहेत. तर माझ्या सुज्ञ मतदार बंधू आणि भगिनींना, सर्व निळे भगवे पिवळे वादळातल्या सर्व आया बहिणींना माझी एकच विनंती असेल, कामेश कांबळे आणि कोमल गायकवाड यांच्याशिवाय एकही मत वाया जाता कामा नये एवढे हात जोडून आमच्या जुन्या कार्यकर्त्याची तुम्हाला